या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छंद आणि शांत जीवनाची सुरुवात म्हणजेच कुडाळमधला एक अतिशय सुबक प्रकल्प। निलगिरी हाइट्स बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प। MIDC रोड, राज हॉटेल जवळ, कुडाळ, सिंधुदुर्ग। बुकिंगसाठी संपर्क 94 230 52 002 आणि 99 23 90 0202। आता अत्यंत महत्त्वाची बातमी रिफायनरी प्रकल्पासंदर्भातली। कोकणातील रिफायनरी प्रकल्पावर आता पंतप्रधान कार्यालय लक्ष ठेवणार आहे। प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आणि प्रकल्पाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी यावर पंतप्रधान कार्यालय लक्ष ठेवणार आहे अशी माहिती भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी दिली आहे। या प्रकल्पाचा गतिशक्ती योजनेत समावेश करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। पाहूयात काय म्हणालेत प्रमोद जठार। या गतिशक्ती योजनेमध्ये आपल्या राजापूरमध्ये येणाऱ्या रिफायनरी रत्नागिरी रिफायनरी प्रायव्हेट लिमिटेडचा म्हणजे रिफायनरीचा प्रकल्प त्यामध्ये अंतर्भूत केलेला आहे। म्हणजे काय होईल तर या प्रकल्पासाठी येणारं पाण्याची योजना, या प्रकल्पासाठी येणाऱ्या पोर्टची व्यवस्था, या प्रकल्पासाठी लागणारे रस्त्यांची व्यवस्था, या प्रकल्पासाठी लागणाऱ्या रेल्वे लाईनची व्यवस्था, या प्रकल्पासाठी लागलेल्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरची व्यवस्था याच्यावरती मॉनिटरिंग दस्तूर खुद्द PMO ऑफिस राहील। हा प्रकल्प आता गतिशक्ती या योजनेअंतर्गत येतोय। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईनचं YouTube चॅनल। आज लोकांना हवी तशी सुखसोयीने युक्त घरं मिळत नाहीयेत किंवा मिळाली तर त्यांची फसवणूक होते, त्यांना तडजोड करावी लागते। त्यांच्या स्वप्नातलं हवं तसं सुखसोयीने युक्त घर मिळावं, त्यांच्या आयुष्यात सुख आणि शांती निर्माण व्हावी यासाठी आम्ही मार्गदर्शन करतोय। ही घरं मिळवून देताना ही योग्य दरात असतील या मिशनवर काम करत असताना आज आम्हाला 7 वर्ष पूर्ण होत आहेत। या 7 वर्षात आपले साथ आणि विश्वास फार मोलाचा होता। ही साथ अशीच असू दे, हा विश्वास असाच असू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना। सत्तांतर झाल्यापासून शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात कायमच शाब्दिक युद्ध रंगलं। आताही पुन्हा एकदा केसरकर आणि संजय राऊत यांच्यात सामना सुरू झालाय। आता तर थेट जेलची भाषा दोन्ही नेते करू लागलेत। नेमकं या दोघात असं काय घडलंय पाहूयात। त्यांना नेहमी त्यांची भाषा जशी असते, आधी रेड्यांना बळी देणार म्हणाले होते, आता टोळीचा एन्काउंटर करतो म्हणाले होते। एकदा तुरुंगात जाऊन आलेले आहेत, पुन्हा जाण्याची त्यांना काय हौस आहे मला कळत नाही। एन्काउंटर वगैरे हे सगळे दहशतवाद्यांचे शब्द आहेत। कदाचित कोणीतरी ऐकलं आणि त्यांचा जर जामीन कॅन्सल करण्यासाठी अर्ज वगैरे केला तर धोका निर्माण होऊ शकतो। त्यांच्याबद्दल आदर आहे म्हणून त्यांना सांगतो। आम्ही जाऊ ना, आमच्या पक्षासाठी, महाराष्ट्रासाठी आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत। आम्ही तुमच्यासारखे पळपुटे नाही आहोत बरं का। आम्ही तुमच्यासारखे लफंगे पण नाही आहोत। जर असे ते म्हणत असतील तर आम्ही तुमच्यासारखे लफंगे नाहीत आणि तुम्ही म्हणजे न्यायालय नाही आहात आणि तुम्ही म्हणजे कायदा नाही आहात। दीपक केसरकर खरोखर असं बोलले असतील तर 2024 साली त्यानेही तुरुंगात जायची तयारी ठेवावी। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईनचं YouTube चॅनल। पुढच्या 3 वर्षामध्ये 50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक या तीनही कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या ॲसेट्समध्ये राज्य सरकार स्वतः करणार आहे। त्यामुळे आपले ॲसेट कोणाला देण्याचा किंवा अशा प्रकारे त्याचं खाजगीकरण करण्याचा कुठलाही विचार नाही। मी यावेळी हे सांगितलं की यापूर्वी ओरिसाने अशा प्रकारे केलेलं आहे, त्यांनी 51% टाटाला दिली आहे, दिल्लीने केला आहे, पण महाराष्ट्रामध्ये असा आमचा कुठलाही विचार या संदर्भातला नाही। अतिशय स्पष्टपणे ही गोष्ट मी सांगितली आहे। एक महत्त्वाचा जो विषय की ज्याच्यामुळे मला असं वाटतं हा जो काही संप आहे
हा संप त्या ठिकाणी झाला तो म्हणजे पॅरलल लायसन्सिंग. जो विजेचा कायदा आहे या कायद्यामध्ये एक पॅरलल लायसन्सेसची एक व्यवस्था आहे आणि त्या संदर्भात नुकतंच MERC कडे एका खासगी कंपनीनं त्या ठिकाणी प्रायव्हेट लायसन्सिंगच्या संदर्भात एक अर्ज दाखल केला आहे आणि या संदर्भात या सगळ्या युनियन्सचं असं म्हणणं होतं की महाराष्ट्र सरकार किंवा आपल्या ज्या कंपन्या आहेत विशेषतः वितरण कंपनी असेल यांनी या संदर्भात कंटेस्ट करणं गरजेचं होतं. कारण पॅरलल लायसन्स आल्यानंतर त्याचा जो परिणाम आहे हा आपल्या कंपन्यांवर त्या ठिकाणी होणार आहे, त्याच्या प्रॉफिटेबिलिटीवर त्याचा परिणाम होणार आहे आणि त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट देखील तयार होऊ शकतो. या संदर्भात मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे की आता जे काही नोटिफिकेशन काढलं होतं हे त्या खासगी कंपनीने काढलेलं नोटिफिकेशन आहे. आताची जी स्टेज आहे त्या स्टेजला MERC या संदर्भातलं नोटिफिकेशन काढेल आणि MERCने नोटिफिकेशन काढल्यानंतर आपल्या कंपनीचं हित बघता आपण पूर्णपणे त्या ठिकाणी कंटेस्ट करू, त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेऊ आणि आपली सगळी भूमिका की त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे, त्याच्यामुळे काय नुकसान होणार आहे, अशा प्रकारची सगळी भूमिका ही त्या ठिकाणी मांडली जाईल. आणि याच्या व्यतिरिक्त जो काही आपला कायदा आहे या कायद्यामध्ये जी काही आयुधं ही कंपनीला राज्य शासनाला जी काही आयुधं उपलब्ध आहेत त्या सगळ्या आयुधांचा वापर करून आपल्या कंपनीच्या हितामध्ये MERCचा निर्णय झाला पाहिजे याकरता पुढाकार हा कंपनीच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला जाईल अशा प्रकारचं अतिशय स्पष्ट असं आश्वासन देखील या ठिकाणी मी दिलेलं आहे. यासोबत कंत्राटी कामगारांच्या संदर्भात विधानसभेतच आपण घोषणा केली होती की त्यांना काही ॲडिशनल मार्क देऊन आता जी भरती आहे त्यात त्यांना कुठेतरी जाता आलं पाहिजे. पण त्यात माझ्या असं लक्षात आणून देण्यात आलं आहे की विशेषतः एज रिलॅक्सेशन दिल्याशिवाय त्यांना त्या ठिकाणी घेता येणार नाही. तर एक स्पेशल केस म्हणून जे काही एज रिलॅक्सेशन आपल्याला देता येईल ते निश्चितपणे राज्य सरकार किंवा आपली कंपनी जी आहे ती कंपनी त्या ठिकाणी देऊन त्यांचा समावेश कसा करून घेता येईल याला प्राधान्य आपण देणार आहोत. यासोबत असंही लक्षात आणून दिलं आहे की कंत्राटी कर्मचाऱ्यांना जो ॲक्च्युअल आपल्या नियमाने जो पैसा मिळाला पाहिजे किंवा पगार मिळाला पाहिजे तो न मिळता तो कमी मिळतोय. तर त्याही संदर्भात आपण हे ठरवलेलं आहे की एक व्यवस्था उभी करायची की ज्यातनं त्यांच्या हिश्शाचा एकही पैसा कोणाला त्या ठिकाणी काढता येऊ नये. यासोबत या युनियनशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि चर्चा करून त्या संदर्भात त्यांनीही काही प्रपोजल्स तयार केलेले आहेत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात. तर त्याही संदर्भात त्यांच्याशी चर्चा आम्ही करणार आहोत. एक ॲग्रिकल्चर कंपनी तयार करण्याचा जो काही राज्य सरकारचा एक विचार आहे त्याही संदर्भात युनियनशी चर्चा झाली. त्यावेळेस मी त्यांना हे सांगितलं की ॲग्रिकल्चर कंपनी तयार करण्याच्या संदर्भात आमच्या डोक्यातला विषय एवढाच आहे की आज ॲग्रिकल्चरमध्ये इनपुट इलेक्ट्रिसिटी नेमकी किती जाते आहे आणि किती बिल होते आहे किंवा त्याचा ॲक्च्युअल आपल्यावर किती त्याचा भार पडतोय याची आपल्याजवळ कुठली व्यवस्थाच नाही आहे. आणि त्यामुळे अनेक वेळा आपली इनएफिशियन्सी किंवा जी वीज चोरी आहे या दोन्ही गोष्टी ॲग्रिकल्चर नावावर आपण टाकून देतो. तर जोपर्यंत रोग हा नेमका काय आहे हा आपल्या लक्षात येणार नाही तोपर्यंत आपली एफिशियन्सी सुधारणार नाही आणि आपण ॲग्रिकल्चर नावाने त्या ठिकाणी लोड टाकत राहू आणि उद्या कुठेतरी ॲग्रिकल्चरच आम्हाला अनवायबल करताय अशा प्रकारचं चित्र तयार होईल. पण त्याचसोबत मी त्यांना ही देखील ऑफर दिली आहे की यापेक्षा चांगलं काही त्यांच्याजवळ जर एखादी स्कीम असेल किंवा त्यांच्याकडे विचार असेल तर त्यांच्याशी चर्चा करायला आम्ही तयार आहोत आणि त्या माध्यमातून त्यांनी दिलेली योजना अधिक चांगली असेल तर ती देखील स्वीकारण्याकरता राज्य सरकार मागे पुढे पाहणार नाही. जलविद्युत प्रकल्पाच्या संदर्भातही मागच्या काळामध्ये जो काही एक प्रयोग केला होता आणि त्यातनं काही लोकांना दिले होते त्यातनं काही इन्व्हेस्टमेंट आलं नाही तर त्या संदर्भात एक कॅबिनेटला आमचा निर्णय लवकरच येतो आहे आणि त्याही संदर्भात आम्ही काही निर्णय करणार आहोत जेणेकरून अशा प्रकारे केवळ आपले ॲसेट अडवण्याच्या दृष्टीनं जे काही त्या ठिकाणी कोणाला जर देण्यात आले असतील तर ते अशा प्रकारे न करता आपल्याला त्यातनं जलविद्युत प्रकल्प सुरू करायचा आहे. त्याच्यामुळे असे अडलेले ॲसेट किंवा अशा प्रकारचे जे काही निर्णय आहेत या निर्णयाचा फेरविचार करण्याच्या संदर्भात
आम्ही एक कॅबिनेटमध्ये त्या संदर्भातला निर्णय देखील आणतो आहोत. एकूणच ज्या काही गोष्टी युनियन्सनी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि शासनाचा विचार यामध्ये काही फार अंतर नाही आहे. कदाचित आमची बैठक ही यापूर्वी झाली असती तर अशा प्रकारची वेळ देखील आली नसती. पण यातनं जे काही कम्युनिकेशन गॅप झाली ती कम्युनिकेशनची गॅप आपल्याला कशा प्रकारे कमी करता येईल हा प्रयत्न आम्ही करू. मात्र मला असं वाटतं की या ठिकाणी युनियन्सला देखील आम्ही जी भूमिका घेतली आहे ती भूमिका त्या ठिकाणी योग्य वाटते आहे, कारण त्यांची भूमिकाच आम्ही त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. ऑट्रा बिझनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हायवे टच, मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल रेसिडेन्शियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, 120 स्क्वेअर फूट पासून 3000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे भाड्यानं आणि विकत मिळतील. मर्यादित काळासाठी ऑफर, 10,50,000 पासून व्यापारी गाळे, सदनिका उपलब्ध. नियम आणि अटी लागू. संपर्क 8530 33 34 11. नमस्कार, मी जोयली आणि आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. आताच्या घडीची मोठी बातमी समोर येते आहे ती म्हणजे ठाकरे गटाच्या चिंतेत भर घालणारी, ठाकरे गटाच्या समस्या वाढवणारी आणि ठाकरे गटाला मोठा धक्का देणारी ती बातमी आहे ठाकरे गटाचे बडे नेते माजी मंत्री अनिल परब यांच्या संदर्भातली. अनिल परब यांच्या साई रिसॉर्ट प्रकरणीची संपत्ती आहे त्याच्यावर आता ईडीनं कारवाई केलेली आहे. ईडीनं त्यांची संपत्ती आहे ती जप्त करण्याची कारवाई केलेली आहे. ही जी जप्तीची कारवाई आहे ती अगदी तात्पुरती असेल असंही सांगण्यात येत आहे. पण आताच्या घडीची ही मोठी बातमी समोर येते की अनिल परब यांच्या संपत्तीवर ईडीनं जप्तीची कारवाई आणलेली आहे, ईडीनं जप्तीची कारवाई केलेली आहे. आता हे नेमकं काय प्रकरण आहे ते आपण जाणून घेऊयात. ईडीनं जप्त केलेल्या संपत्तीमध्ये कुठकुठली संपत्ती आहे तेही आपण पाहूयात. ईडी या संपत्तीत मुरुड, दापोली, रत्नागिरीतील गट क्रमांक 446 मधील अंदाजे 52 गुंठे जमीन जप्त करण्यात आलेली आहे. या जमिनीची किंमत 2,73,91,000 रुपये आहे. तर साई रिसॉर्टला उभारण्यात आलेली जी जमीन आहे त्याची जी किंमत आहे ती 7,46,47,000 एवढी आहे. ही जी संपत्ती आहे ती ईडीनं जप्त केलेली आहे. ही जी कारवाई आहे ही तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं सांगण्यात येत आहे, कारण बऱ्याच काळापासून अनिल परब हे ईडीच्या रडारवर होते हे आपण पाहिलं. या संदर्भातला प्रत्येक अपडेट आपण कोकण 7 लाईव्हवर पाहिल्याच असतील. मात्र आता ही जी जप्तीची कारवाई आहे ती ईडीकडून करण्यात आलेली आहे. त्यामुळे या निमित्तानं ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे. एकीकडे सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट बाहेर पडला, त्यातच जे काही आमदार आता ठाकरे गटाकडे होते त्यांच्यावर कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची कारवाई होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मग ते अगदी आमदार वैभव नाईक असतील, त्यानंतर रत्नागिरीतले आमदार जे अगदी उपनेते म्हणून आता ठाकरे गटानं त्यांना मान्यता दिली आहे ते राजन साळवी असतील, यांच्यावर सुद्धा अशाच प्रकारची काहीशी कारवाई आपल्याला पाहायला मिळते. एसीबीनं त्यांच्यावर चौकशी जी आहे ती लावण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर आता ठाकरे गटाचे जे महत्वाचे नेते आहेत, बडे नेते आहेत, जे ठाकरे कुटुंबियांच्या जवळचे मानले जातात, ते अनिल परब यांच्यावर सुद्धा आता कारवाई होते आहे. तर अनिल परब यांच्यावर जे मनी लॉन्ड्रिंग आहे ते प्रकरण नेमकं काय आहे त्याआधी आपण जाणून घेऊयात. अनिल परब यांचं रिसॉर्ट मागच्या काही काळापासून ईडीच्या रडारवर होतं. त्याचा तपासही ईडीकडून करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि याच रिसॉर्टच्या आधारे ईडीनं छापेमारी करण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्याची चौकशीही सुरू करण्यात आलेली आहे. याआधी 8 मार्चला आयकर विभागानं मुंबईतल्या एका केबल ऑपरेटरवर तसंच वाहतूक विभागातील एक कर्मचारी आणि त्याच्याशी संबंधित व्यवसायावर शोध मोहीम राबवली होती. त्यानंतर आता मुंबई, पुणे, सांगली आणि रत्नागिरी अशा 26 ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे. या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत असताना दापोली येथील जमिनीचा काही भाग 2017 मध्ये अनिल परब यांनी 1
कोटी रुपयांना खरेदी केल्याचं आढळून आलं होतं आणि या मालमत्तेची जी नोंदणी होती ती 2019 मध्ये झाली असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे. त्यानंतर सदर जमीन नंतर 2020 मध्ये शोध कारवाईमध्ये समाविष्ट असलेल्या व्यक्तींपैकी एकाला 1.10 कोटी रुपयांच्या मोबदल्यात विकली होती अशी सुद्धा माहिती मिळते, अशी सुद्धा माहिती समोर आली आहे. त्यानंतर सदरची ही जी जमीन आहे तीच ज्यावर 2017 आणि 2020 या कालावधीत रिसॉर्ट बांधण्यात आला होता आणि अनिल परब यांच्यावर जमिनीची नोंदणी होईपर्यंत रिसॉर्टच्या बांधकामाचा मोठा भाग बांधून पूर्ण झाला होता. नंतर 2020 मध्ये जेव्हा ही प्रॉपर्टी विकण्यात आली तेव्हा रिसॉर्टचं काम पूर्ण झालेलं होतं. त्यामुळे हे रिसॉर्ट अनिल परब यांच्यावर झालेल्या कारवाईचं मूळ ठरलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब अशी आहे की आता रिसॉर्टच्या बांधकामाची माहिती नोंदणी अधिकाऱ्यांना देण्यात आलेली नाही आहे अशी सुद्धा माहिती मिळते. त्यामुळे त्या रिसॉर्टची चर्चा झाली आणि त्यावरून कारवाई सुरू झाली. आयकर विभाग शोध घेत असलेल्या आणि त्यांना आढळलेल्या पुराव्यांवरून तरी असं दिसून आलं की रिसॉर्टचं बांधकाम 2017 मध्ये सुरू झालं आणि रिसॉर्टच्या बांधकामासाठी 6 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला. त्या बांधकामाचा खर्च केबल ऑपरेटर आणि अनिल परब यांच्या हिशोबाच्या खात्यात नाहीये. त्यामुळे याच रिसॉर्टवरून आता अनिल परब हे अडचणीत आलेले आहे. आणि आता महत्त्वाची माहिती मिळते ती की ईडीनं अनिल परब यांची जी संपत्ती आहे ती आता तात्पुरत्या काळासाठी जप्त केलेली आहे. मोठी बातमी आताच्या घडीची या निमित्तानं समोर आलेली आहे की अनिल परब यांच्यावर ईडीनं मोठी कारवाई केली आणि त्यात दापोलीतील साई रिसॉर्टसह त्यांची एकूण 10.20 कोटी रुपयांची जी संपत्ती आहे ती ईडीकडून जप्त करण्यात आल्याची माहिती मिळते. या संदर्भातले प्रत्येक अपडेट आपण जाणून घेणार आहोत आणि तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. तुर्तास इथंच थांबतोय. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छंद आणि शांत जीवनाची सुरुवात म्हणजेच कुडाळमधला एक अतिशय सुबक प्रकल्प. निलगिरी हाइट्स बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प. MIDC रोड, राज हॉटेल जवळ, कुडाळ, सिंधुदुर्ग. बुकिंगसाठी संपर्क 94 230 52 002 आणि 99 23 90 0202. राणी पार्वती देवी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे अमृतोत्सव वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळ्यास मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या हस्ते आणि संस्थेचे अध्यक्ष विकास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ झालाय. यावेळी आदर्श शिक्षक, आदर्श विद्यार्थी पुरस्कार तसेच विशेष सत्कार म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्राध्यापक प्रवीण बांदेकर यांचा सत्कार करण्यात आला. सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचा शुभारंभ करण्यात आला. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते रंगावली प्रदर्शन आणि हस्तकला प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. स्वागत गीत, दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजनानं कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. प्राचार्य जगदीश धोंड यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं. कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत यांनी भूषवलं होतं. या प्रसंगी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्राध्यापक प्रवीण बांदेकर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तर सहाय्यक शिक्षिका सुखदा म्हापणकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौरविण्यात आलं. आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार प्रल्हाद जामनेकर यांना प्रदान करण्यात आला. तर डॉक्टर दिनेश नागवेकर पुरस्कृत प्राचार्य जबा शिरोडकर आदर्श विद्यार्थी पुरस्कार माध्यमिक विभागात वेद गावडे, रुची बांदेकर, पारस दळवी, अनुष्का पवार, तर उच्च माध्यमिक विभागातील संजीव मसूरकर, सायली भैरे, मयुरी गावडे, समीक्षा सावंत, केशर निरगुण, मयुरेश नाईक यांना सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आलं.
तर सहशालेय उपक्रमातील गुणवंत विद्यार्थी अस्मी मांजरेकर सह उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आज मला इथे येऊन खरोखरच खूप आनंद होत आहे आणि माझ्यासारख्या अधिकाऱ्याच्या आयुष्यात असे प्रसंग फार कमी येत असतात की मला मुलांशी चांगला संवाद साधता येतो आणि खरोखरच इथे येऊन मी अक्षरशः भारावून गेलो. ज्यावेळी पहिल्यांदा मी आपल्या संस्थेला व्हिजिट केली, आपल्या कलादालन बघितलं, रांगोळी स्पर्धा बघितली, फ्लोरल रांगोळी बघितली, त्याच्यानंतर विविध तुम्ही मुलांची चित्र बघितली, तर मला खरोखरच इतकं छान वाटलं की जो शिक्षणाचा मूळ उद्देश आहे की कोहम म्हणजे मी कोण आहे आणि त्या कोण आहे हे ओळखल्यानंतर त्याचा स्वतःचा विकास करायचा, म्हणजेच अंगात आपल्या स्वचा विकास कसा करायचा हा जर शिक्षणाचा मूळ उद्देश आहे आणि त्या शिक्षणाच्या मूळ उद्देशाला ही संस्था आणि इथले शिक्षकवृंद कसोटीला उतरलेत असं मी मानतो. आपल्यासमोर आता बघतो की आपण भारताचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि सध्याचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न बघितलेलं आहे आणि हा जर का विकसित भारत घडवायचा असेल तर तुमच्यासारखी जी तरुण पिढी आहे की जी देशाचे आता भावी नागरिक बनणार आहेत अजून 4 किंवा 5 वर्षांनी, तर ह्या विद्यार्थ्यांच्या वर ही सगळी संपूर्ण जबाबदारी आहे. आपण जो कुठलं क्षेत्र निवडाल, मग ते कला असेल, क्रीडा असेल, विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, प्रत्येक ज्या तुमचं आवडीचं क्षेत्र आहे त्यामध्ये तुम्ही सर्वोच्च योगदान देणं हीच खरी देशसेवा आहे. आज मला खरोखरच इथं ज्या आता मी पारितोषिक गुणवान विद्यार्थ्यांचं मी कौतुक केलं आणि बक्षीस वितरणाचं मला संधी मिळाली. इतके सुंदर तुम्ही कामगिरी केलेली आहे प्रत्येक क्षेत्रात, मग ती क्रीडा असू दे, शालेय प्रगती असू दे, शिष्यवृत्ती स्पर्धा असू दे, NCC सारख्या योजना असू देत किंवा विज्ञान प्रदर्शन असू देत, शिक्षणाच्या किंवा सार्वजनिक जीवनातल्या सर्वांगीण स्पर्धेमध्ये किंवा सर्वांगीण क्षेत्रामध्ये आपण सगळ्यांनी हिरिरीने भाग घेतला पाहिजे. तर ह्या मर्यादित संसाधनं असताना देखील आपण ज्या संस्था चालकांनी ज्या पद्धतीनं ही संस्था चांगल्या यशस्वीपणे चालवली आहे, मी असं म्हणेन यशस्वीपणेच भेटले. कारण ज्यावेळी मी बघतो इथं शाळेतली स्वच्छता, विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात केलेली प्रगती आणि संस्था चालकांचा समर्पित भाव आणि तुलनेने त्याच दृष्टीनं विद्यार्थ्यांना सपोर्ट करणारे तुमचे सर्व शिक्षकवृंद यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि हेच अपेक्षित आहे. तर मी पुन्हा एकदा इथं संस्था चालकांचं मी आभार व्यक्त करतो. त्यांनी या मला कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून आमंत्रित केलं आणि खरोखरच मला आज भारावून गेल्यासारखं वाटतं. तुम्हाला सगळ्यांची मला संवाद साधायची आज संधी मिळाली आणि त्याचबरोबर गुणवान विद्यार्थ्यांची मला ओळख झाली. माझ्या हस्ते त्यांचा सत्कार करायची मला संधी प्राप्त झाली. तर इथं मला सर्वांना सांगायचं आहे, ज्यांना बक्षीस मिळालं त्यांचं तर अभिनंदन आहेच, पण ज्यांनी ह्या विविध स्पर्धेमध्ये भाग घेतला तर त्यांचं देखील अभिनंदन आहे. तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा, एक ना एक दिवस यश निश्चितच मिळेल आणि आपण सर्वांनी मिळून ह्या आपल्या भारताला एक उज्ज्वल आणि समृद्ध असं भवितव्य देऊया आणि जे विकसित भारताचं आपण स्वप्न जे बघितलंय ते पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून सतत प्रयत्नरत राहूया, एवढं मी आज अपेक्षा व्यक्त करतो. विद्यार्थी मित्रांनो, गेली 2 वर्ष हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होऊ शकला नाही, याबद्दलची माहिती मुख्याध्यापकांनी आपल्या प्रस्तावनेत तुम्हाला सांगितलेली आहे. RPDचं गॅदरिंग स्नेहसंमेलन म्हटलं की आजूबाजूच्या परिसरातील लोकांना खूप मोठं आकर्षण असतं. इतकी गर्दी जमा होते की त्यांना कंट्रोल करणं फार कठीण होतं. या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारचे गुणदर्शन सादर केले जातात. त्यापैकी दरवर्षी एक सुंदर नृत्य प्रकार सादर करणाऱ्या या व्यासपीठावर उपस्थित आहेत मुळीक मॅडम, ज्याला वन्स मोर नेहमी मिळायचा. अशा प्रकारचे खूप चांगले कार्यक्रम या ठिकाणी आमचे शिक्षक सादर करायला मुलांना प्रोत्साहन देतात आणि मुलंही त्याच्यामध्ये आनंदाने भाग घेतात. दरवर्षी शाळेच्या यशामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला, नैपुण्य संपादन केलं, क्रमांक प्राप्त केले,
अशा सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या सहकारी शिक्षकांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. ज्या शाळेमध्ये शृंगारे सरांसारखे हरवणारी आणि ज्यांच्या डोक्यामध्ये नवनवीन कल्पना दररोज निर्माण होत असतात असे शिक्षक आहेत, त्या शाळेमध्ये मागे वळून पाहण्याची कोणालाही गरज भासणार नाही. मला मुद्दाम या सरांचं नाव या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटलं की त्यांचा आणि माझा परिचय तसा खूप नव्हता, पण त्यांच्या समाजाचे बरेच विद्यार्थी या शाळेमध्ये शिकून गेले. कोटवाडा गावामधून आपल्या वैभववाडी सिनियर कॉलेजचे मराठीचे प्राध्यापक डॉक्टर देवळी या ठिकाणी आज काम मला त्यांचं आज या ठिकाणी स्मरण होतं. कारण एका विशिष्ट प्रकारच्या क्षेत्रामध्ये कुटुंबामध्ये जन्मलेला हा मुलगा कारोडे गावचा आज फार मोठ्या पदावर एक लेखक म्हणून, कवी म्हणून आपलं नावलौकिक संपादन करतो आहे. असे अनेक विद्यार्थी या शाळेमधून शिकून गेले. या शाळेच्या लौकिकात त्याने भर पाडला आणि मग गेल्या 3-4 वर्षामध्ये या सर्व यशाचं श्रेय शाळेला मिळालं. शिक्षक म्हणा, विद्यार्थी म्हणा, कर्मचारी म्हणा, जे या शाळेमध्ये कार्यरत होते, आजही कार्य करतात, त्या सर्वांची संस्था ऋणी आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये सुरुवातीलाच जी प्रदर्शनं त्या ठिकाणी पाहायला मिळाली त्याचं नाविन्य काय आहे आणि त्या मुलांची जी कला आहे त्या कलेला आजच्या प्रमुख पाहुण्यांनी खूप मोठी दाद दिलेली आहे. त्यांनी स्वतः त्या काही गोष्टी आवडलेल्या त्यांचे फोटोही घेतलेले आहेत. म्हणून सोहम भाव ज्याला आपण म्हणतो तो मी आहे असं स्वरूपानंदांचं एक घोषवाक्य आहे. अशा मानसिकतेचे आज आपल्याला प्रमुख पाहुणे लाभले म्हणून त्यांनाही मी धन्यवाद देतो. आपण शांतपणे हे सगळं कार्यक्रम तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलात त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो. सर्व शिक्षकांना धन्यवाद देतो. नववर्षाच्या खरं आमचं जीवन म्हणजे नववर्ष जे आहे ते गुढीपाडव्याला, पण इंग्रजी महिन्याप्रमाणे आज नवीन वर्ष, त्या नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. यावेळी मुख्याधिकारी जयंत जावडेकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व्ही नाईक, खजिनदार CL नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉक्टर दिनेश नागवेकर, अमोल सावंत, चमू सावंत, वसुधा मुळीक, संदीप राणे, सतीश बागवे, छाया सावंत, सुधाकर सुकी, सोनाली सावंत, केटी परब, बाळासाहेब पाटील, बाळासाहेब नंदीहळ्ळी, नारायण देवरकर, स्मिता ठाकूर, प्राचार्य जगदीश तोंड, उपप्राचार्य डॉक्टर सुमेधा नाईक, उपमुख्याध्यापक शेखर नाईक, पर्यवेक्षक अरविंद साळगावकर, सतीश घोटके, तुषार वेंगुर्लेकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख पूनम कदम, प्राध्यापक रणजित माने, विद्यार्थी प्रतिनिधी आविष्कार डिचोलकर, विद्यार्थिनी प्रतिनिधी दीपाली राऊत, सांस्कृतिक मंत्री क्रांती मडगावकर, विद्यार्थी मुख्यमंत्री सत्यम पेडणेकर, विद्यार्थिनी प्रतिनिधी वैष्णवी धुमक, सांस्कृतिक मंत्री सार्थक वाटवे आदींसह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह मोठ्या संख्येनं विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य जगदीश धोंड यांनी केलं तर सूत्रसंचालन प्राध्यापक मिलिंद कासार, आभार डॉक्टर सुमेधा नाईक यांनी मानले. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी.
वेंगुर्ल्यात भाजपच्या वतीनं नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच सदस्यांचा सत्कार करण्यात आला। वेंगुर्ला तालुक्यात भाजप हा अत्यंत प्रभावी असल्याचं या कार्यक्रमात पाहायला मिळालं असल्याची प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष राजन तेलींनी दिली आहे। या सत्कार कार्यक्रमात भाजपच्या 13 सरपंच 16 उपसरपंच आणि 125 सदस्यांचा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला। यावेळी संघटन जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, नगराध्यक्ष राजन गिरप, जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुषमा खानोलकर आणि सोमनाथ टोंके, जिल्हा चिटणीस निलेश सामंत, महिला मोर्चा अध्यक्षा स्मिता दामले, जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ, सदस्य वसंत तांडेल, साईप्रसाद नाईक, मच्छीमार सेलचे दादा केळुसकर, युवा मोर्चाचे प्रसाद पाटकर, शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी आसोली सरपंच बाळा जाधव, उपसरपंच संकेत धुरी, परबवाडा सरपंच शमिका बांदेकर, उपसरपंच पप्पू परब, तुळस सरपंच रश्मी परब, उपसरपंच सचिन नाईक, पाल सरपंच कावेरी गावडे, उपसरपंच प्रीती गावडे, वेतोरे सरपंच प्राची नाईक, उपसरपंच संतोषी गावडे, पालकरवाडी सरपंच सदाशिव उर्फ बंड्या पाटील, उपसरपंच उमा करंगुटकर, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, उपसरपंच महादेव सापळे, करुळे बाजार सरपंच प्रणिती आंबडपालकर, संजय दुधवडकर, रेडी सरपंच रामसिंग राणे, उपसरपंच नमिता नागोळकर, आडेली सरपंच यशस्वी कोंडसकर, उपसरपंच परेश हळदणकर, चिपी सरपंच माया माडिये, उपसरपंच प्रकाश चव्हाण, मठ सरपंच रुपाली नाईक, उपसरपंच महादेव गावडे, घोडावडा उपसरपंच राजवा सावंत, भोगवे उपसरपंच रुपेश मुंडे, मापण उपसरपंच श्रीकृष्ण ठाकूर, खानोली सरपंच प्रणाली खानोलकर यांचा सत्कार करण्यात आला। सुरुवातीलाच मी वेंगुर्ला तालुक्यातले सगळे तालुका अध्यक्षांचे सगळे पदाधिकारी आणि निवडून आलेले सगळे सरपंच उपसरपंच आणि त्यांचे सगळे सदस्य भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्गतर्फे त्यांचं जाहीर अभिनंदन करतो। खरं म्हणजे या तालुक्यात पूर्णपणे भारतीय जनता पक्ष या ठिकाणी प्रभावी आहे हे प्रत्यंतर काल आजच्या या सगळ्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी दिसलं। त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत, तिथल्या ग्रामस्थांच्या अपेक्षा आहेत, जनतेच्या अपेक्षा आहेत, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आहेत, या 100% भारतीय जनता पक्ष जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण करेल। पुन्हा एकदा मी या सगळ्यांचं जाहीर अभिनंदन करतो आणि अपेक्षित काम भारतीय जनता पक्षाने त्यांना जे आहे ते 100% पूर्ण केल्याच्या भारतीय जनता पक्ष गप्प बसणार। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल। तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, दिशा नाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी। गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। सावंतवाडी मरघजी जमात बॉम्बे संस्था संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये केजी विभाग इयत्ता 1ली ते 4थी वर्गाची वेशभूषा, कला कार्यानुभव आणि विज्ञान प्रदर्शन तसेच वार्षिक बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला। कला कार्यानुभव प्रदर्शन वर्गाचं उद्घाटन पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राध्यापक योगेश पवार यांच्या हस्ते करण्यात आलं। यानंतर विज्ञान प्रदर्शन वर्गाचं उद्घाटन पंचम खेमराज विद्यालयाचे प्राध्यापक योगेश चौधरी यांनी केलं। उपस्थित मान्यवरांनी आणि पालकांनी विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला, त्यांनी बनवलेल्या कला कार्यानुभव विषयातील विविध वस्तूंना, चित्रकलेला, विज्ञान प्रदर्शनाला भरभरून दाद दिली आणि विद्यार्थ्यांचं कौतुकही केलं।
तसेच केजी विभाग इयत्ता 1ली ते 4थी वर्गाच्या वेशभूषा स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वेशभूषा स्पर्धेसाठी नर्सरी, फळे, ज्युनियर केजी माझे ध्येय, सिनियर केजी निसर्ग, 1ली कार्टून, 2री कार्टून सुपर हिरोज, 3री समाजोपयोगी जीवन रक्षक, 4थी विविध राज्यातील सांस्कृतिक वेशभूषा असे विषय वर्गांना देण्यात आले होते. त्यानंतर प्रशालेचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध आंतरशालेय स्पर्धांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि पदक देऊन गौरव करण्यात आला. वेशभूषा स्पर्धेत केजी विभागातील नर्सरी विभागातील विघ्नेश साटेलकर प्रथम, वेद पवार द्वितीय, आरुष गुंड तृतीय, माहिरा खान उत्तेजनार्थ, ज्युनियर केजी मधील जैनेब शेख प्रथम, इसरा बेग द्वितीय, खदिजा शेख तृतीय, हुमेरा बांगी उत्तेजनार्थ, सिनियर केजी मधील माहिरा खान प्रथम, अबुतल्ला बागवान द्वितीय, कैफ शाह द्वितीय, असन बक्कर तृतीय, सेहरिश बेग उत्तेजनार्थ आली. तसेच 1लीतील अल्फिया नेसर्गी प्रथम, ध्रुवा सावंत द्वितीय, जुनेरा मुल्ला तृतीय आणि तल्हा बक्कर, युसरा खान, मोहिनी शिरसाठ हे विद्यार्थी उत्तेजनार्थ आले. इयत्ता 2रीतील अनस शेंडेवाले प्रथम, साद बक्कर द्वितीय, जुहा शेख तृतीय, नोमान अन्सारी उत्तेजनार्थ, 3रीतील सबरीना शेख प्रथम, मोहम्मद अशमान मकानदार द्वितीय, सेहेर पटेल तृतीय, आयशा बंगेलकर उत्तेजनार्थ, 4थीतील आयान नेसर्गी प्रथम, अथर्व निंबाळकर द्वितीय, सना नेसर्गी तृतीय, युसरा शेख उत्तेजनार्थ आले. वेशभूषा स्पर्धेत परीक्षक म्हणून पंचम खेमराज महाविद्यालयाच्या प्राध्यापिका पूनम सावंत आणि सावंतवाडी मरगजी जमात बॉम्बे संस्थेच्या उपाध्यक्षा निलोफर बेग यांनी काम पाहिलं. विज्ञान प्रदर्शन इयत्ता 4थी ते 7वी या गटात फायजा बागवान प्रथम, साहिल नाईक द्वितीय, यश राऊळ तृतीय, दानिन अन्सारी, सुवर्णा शेख उत्तेजनार्थ आणि 8वी ते 10वी या गटात रय्यान पटेल प्रथम, बरीराह दुर्वेश द्वितीय, प्रवीण सैनी तृतीय, मोहम्मद अशरफ सौदागर, नाजमीन तडवी हे विद्यार्थी उत्तेजनार्थ आले. विज्ञान प्रदर्शनाचं परीक्षण पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राध्यापक योगेश पवार, योगेश चौधरी यांनी केलं. या कार्यक्रमाला सावंतवाडी मरकजी जमात बॉम्बे संस्थेच्या उपाध्यक्षा निलोफर बेग, सचिव हिदायतुल्ला खान, सहसचिव सुलेमान बेग, सदस्य परवेज बेग, मुश्ताक बागवान, पालक शिक्षक संघ कार्यकारिणी समितीचे सर्व पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका निर्मला हेशागोळ, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांनी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला आणि या विद्यार्थ्यांचं कौतुकही केलं. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of Tizer Super Soft Shirts. महावितरणचा संप मागे, उपमुख्यमंत्री फडणवीसांची यशस्वी मध्यस्थी. कोकणातील रिफायनरीवर पंतप्रधान कार्यालयाचं लक्ष, प्रमोद जठार यांची माहिती. आणि जेलवरून दीपक केसरकर, संजय राऊत यांच्यात रंगला सामना. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of Tizer Super Soft Shirts. बातमीपत्रात वेळ झाली, येथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.